चेक. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. ग्रामीण फॉर्मॅट मधली एक जबरदस्त स्पर्धा देवेश पाटील चषक 2026 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टी पिंपळनेर तसेच 100 ग्रुप पिंपळनेर आणि न्यू एकविरा पिंपळनेर आणि श्री गणेश पिंपळनेर आणि तसेच जहीन शेठ गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही पाहता देवेश पाटील चषक 2026 पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना मॅच बिटवीन जांताराजा खारबाव आणि चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. पहिल्या सत्राला सुरुवात होत आहे. ओपनर्स देखील दाखल झालेत मयूर तरे आणि त्यांचा समवेत राहुल तरे आणि फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर तयार होतोय सौरभ भोईर. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला बॉल राउंड द विकेट. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह. कव्हरला फिल्डर आता पाठलाग करतात आणि बॉल स्टॉप केला जातो तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. फक्त सिंगल आणि या सिंगलने ऑफ द मार्क झाला बॅटर मयूर तरे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. टायमिंग मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय करेक्ट 11:50 या इनिंगला सुरुवात झालेली आहे. कारण विदिन 20 मिनिट्स एनी हाव तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत. 3 ओव्हर नंतर 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा तुम्ही नक्कीच चर्चा करा. बट त्याआधी कोणत्याही प्रकारे कोणतीही कॉन्फरन्स मीटिंग होणार नाहीये याची काळजी टीम मानकोली आपण घ्या. पापा प्ले सुरू आहे. 2 फिल्डर आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात. फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि डीप मध्ये जे फिल्डर आहेत त्यामध्ये एक फिल्डर आपल्याला काऊ कॉर्नरला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे एक फिल्डर लॉंग ऑफला. हा बॉल सोडून दिला आणि पडल्यानंतर फार खाली देखील लागला. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि एक्स्ट्राचा सहाय्याने टीम टोटल आता 2 वरती जाऊन पोहोचली. 50-50 ओव्हर कन्सेप्ट. 50-50 ओव्हरमध्ये फर्स्ट टाइम एक टीमने बाजी मारली आहे आणि तेच त्यांच्यासाठी फायदेशीर लागलं. कारण 12+6 18 तिथेच मिळाला अलिमगड टीमला. त्याचमुळे कुठेतरी 50-50 ओव्हरचं महत्त्व फार जास्त वाढतं. हॅमर केलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि बॉल पाठवलाय थेट राईट स्क्रीनच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. थँक यू डीजे. जवाब होता आणि खरं तर हा खेळाडू खास आहे आणि मी नेहमी सांगेल की राहुल तरे स्वतःचा स्ट्रेंथ वरती खेळेल ना तर डेफिनेटली येत्या काळामध्ये हा खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला फार पुढे पाहायला मिळेल. कारण टॅलेंट फार मोठं. मग टॅलेंट असलं त्याला जोपासणं आणि त्याच्यावरती मेहनत करून पुढे जाणं हाच फार मोठा डिफरन्स असतो. आता अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. आताही दिशा खराब. आताही अतिरिक्त रन प्रमाण मिळेल आणि एक्स्ट्राचा सहाय्याने टीम टोटल आता 7 ऑन द बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवरती. मी उल्लेख करत होतो स्ट्रेंथ अँड अबिलिटीजला बॅक करणं. कारण मार्केटमध्ये टॅलेंटेड प्लेअर भरपूर सारे आहेत बट त्या टॅलेंटला पुढे नेणारे खेळाडू फार कमी आहेत. त्यामुळे आपण चर्चा करूया या गोष्टीवरती. आता ऑनसाईडला खेचू मारायचं होतं. इनर आहे त्यानंतर थाईजवरती देखील बॉल बदलला. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता पुढे जाते. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. Around the wicket. Next ball. Full and ball. On the upstroke खेळत लॉंगला फिल्डर आगे बॉल स्टॉप केला जातो. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता पुढे जाईल. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 9 ऑन द बोर्ड. यात नंतर होणारा सामना टॉससाठी आताच रिपोर्टिंग करा. यात नंतर होणारी मॅच दुसऱ्या फैलीतील पहिली बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. विधी 666 जय हनुमान पिंपलास आणि त्यांचा अगेन्स्ट टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आणि दुसऱ्या फेरीतील सामना. त्याचमुळे ती मॅच 4 ओव्हरची असेल. आताच रिपोर्टिंग करा दोन्ही टीमचे कॅप्टन. फुल लेंथ उडवलाय. स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय प्लॉटचा बाहेर. षटकार.
ओव्हर पिच बॉल स्ट्रेट पाठवला बॉल लॉंग ऑनचा वर्ण राहुल तरेचा बॅटमधला षटकार. तेच मी सांगितलं की हा खेळाडू खास आहे. अशीच मेहनत करत राहील तर यातही कोणती शंका नाही की येत्या काळामध्ये फार पुढे जाईल, कारण टॅलेंट फार मोठं आहे. जबरदस्त तो बॅटर आहे, त्याचप्रमाणे तितकाच चांगला तो बॉलर देखील. फुल टॉस पॅन वरती बॉल आता चालला स्क्वेअर लेगला. झाली मिस्टेक तिथे आणि अखेरता आता बॉल उचलला जातो, फेकला जातो, तोपर्यंत कंप्लीट होतील या दोन आणि दोनचा साह्याने टीम टोटल आता पुढे जाईल. स्कोर कार्ड 17 धावा धावफलकावरती आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. फर्स्ट बॅटिंग करत असताना 17 विदाउट लॉस टीम जांतराचा खारबाव आणि अजूनही येत्या 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे या फर्स्ट हाफमध्ये. जबरदस्त आजची पहिली रात्र लागली अगदी धूमधडाक्यामध्ये. आपण ओपनिंग सेरेमनी देखील कंप्लीट केली आणि ओपनिंग सेरेमनीसाठी आज महत्त्वाची उपस्थिती आपल्याला ज्यांची पाहायला मिळेल त्यांचा नामोल्लेख मी नक्कीच करेन. प्लीज एक विनंती आहे प्रेक्षकांनो की मॅच सुरू असताना किंवा नसतानाही ग्राउंडमधनं कोणी बाईक्स आणायच्या नाही आहेत आणि स्पेशली पिंपलनेर गावचे तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्याकडनं त्या अपेक्षा नाहीच आहेत. आपल्या गावची स्पर्धा आहे, सर्वांनी लक्षात ठेवा ही गोष्ट. पहिल्या षटकामध्ये 17 दुसरे षटक. बॉलर तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. वैभव माळी खास खेळाडू आणखीन एक दुसऱ्या बाजूने मानकोलीचा हा सितारा. इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट विनीत होता. विनीत सध्याच्या घडीला आनंदवाडी देवगडला आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला देखील आजपासून सुरुवात झाली. ओपन हाफमधनं भिवंडी सीबर्ड्स रेड टीममध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो आजच्या रात्रीमध्ये आणि त्याचाच गावचा संघ आज तो जर अवेलेबल असता तर नक्कीच टीममध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. दुसरं षटक वैभव माळी. इतका वेळ का लागतोय? टायमर सुरू आहे. फिल्डिंग टीम. सेकंड ओव्हर. वैभव ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हार्ड लेंथ होता, पडल्यानंतर अतिरिक्त राईज देखील झाला. डॉट बॉल नाही सुरुवात वैभव करतो या ओव्हरची. लेफ्ट आर्म बॉलर आणि ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल दरम्यान हुक करण्याचा प्रयत्न होता मयूर तरेचा, बट बॅटाने बॉलचं कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे तिथे नाही आहे. डॉट बॉल नाही सुरुवात आहे ओव्हरची. एक डॉट बॉल दबाव बनवेल कारण यात नंतर 50-50 ओव्हर आहे. नेक्स्ट बॉल. फुल टॉस ऑन साइडला फटका. फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. मयूर तरेचा बॅटमध्ये हा पॉवरफुल फटका सिक्सर. स्कोर कार्ड आता 6चा साग्याने जाऊन पोहोचला. टीम टोटल 23 ऑन द बोर्ड. राउंड द विकेट फ्लॅट. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स. पोल आपल्याला पाहायला मिळतात, तसावरती जे मोठे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. तर कटआउटला जर बॉल डायरेक्टली धडकला तर 9 रन्स मिळणार आहेत. 9 ही कन्सेप्ट देखील या स्पर्धेमध्ये आहे. 2 तर आलेत. आता देखील बॉल चालला स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, बॉल स्टॉप करतात. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 30 ऑन द बोर्ड. 30 धावा स्कोर कार्ड वरती. बट काय जबरदस्त सुरुवात मिळालेली आहे टीम जांताराजा खारबावला. बट दुसऱ्या बाजूने आता दबाव अडचणी या गोष्टी जाणवतात मानकोली टीमला, कारण त्यांना टाऊन की विकेट नाही काढली तर रन्स थांबवणं ही गोष्ट अवघड होणार आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे मानकोली टीमला. बट दुसऱ्या बाजूने ही जोडी अजून पुढे खेळणं हे खारबावसाठी महत्त्वाचं राहणार आहे. सन्मान दिला रनआउटची शक्यता नाही आहे. सिंगल कंप्लीट. स्कोर कार्ड सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 31 ऑन द बोर्ड. 31 धावा स्कोर कार्ड वरती. एक स्वप्नबद्ध सुरुवात, एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट मिळवून दिला राहुल तरे आणि मयूर तरेने. स्पेशली मयूरचा बॅटमध्ये जे 2 जबरदस्त फटके ओव्हरमध्ये आलेत, त्यात नंतर लाईन आणि लेंथ सडनली चेंज झाली आहे वैभवची, कारण विकेट टेकिंग अबिलिटी वैभवकडे फार मोठी आहे. पण या ओव्हरमध्ये तो चान्स त्याने घेतला नाही आहे.
आता देखील फुल टॉस, बट हे काय फार मोठी मिस्टेक. नो बॉलचा इशारा आणि तासावरती 4 मिळतील टोटल 5 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. फिल्डिंग टीम काही डाऊट असेल तर एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. फिल्डिंग टीम रिव्ह्यूची मागणी. तेच मी सांगतोय की तुमच्याकडे जर एक रिव्ह्यू आहे तर तुम्ही अंपायर डिस्कस करण्यापेक्षा रिव्ह्यू घ्या, कारण प्रत्येक टीमला पण एक रिव्ह्यू देतोय, चेक केले जाईल. लॅक ऑफ गेम अवेअरनेस. कारण खरं तर मी तो उल्लेख केला की रिव्ह्यू तुमच्याकडे आगे चेक केले जातं, कारण कधी कधी आपण गेममध्ये इतकं आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं की आपण काही गोष्टी विसरून जातो. थर्ड अंपायर, तिसरे पंच, चेक केलं जाईल की एक्झॅक्टली वाईड आहे की नो बॉल आहे, ते पागले जाईल, हाईट काय होती, सर्व गोष्टी चेक केल्या जातील. ऑन फील्ड डिसिजन तर रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ बीमर. अंपायर्स बॅटचा संपर्क होता का? फ्रीडचा बॉल, बट डीप स्क्वेअर लेगला फुल्डर आगेत बॉल स्टॉप केला जातो. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलचा साख्यानं टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 37 ऑन द बोर्ड. आणि अजूनही बॉल बाकी आगे जर आपण पाहिलं तर दरम्यान खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आगे 37 आणि अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. त्यानंतर काही शुभ सन्मान देखील आपण मंचावरती करणार आहोत. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा नक्कीच कॉन्फरन्स मीटिंग करा, बट आता खेळ कंटिन्यू करा. टीम मानकोली थर्ड ओव्हर 50-50 ओव्हर. आपण एक शुभ सन्मान करूया मंचावरती. तुषार पाटील डुंगे एक अप्रतिम खेळाडू देखील आहे, त्यांचा सन्मान आपण करूया. आणि सन्मान करण्याकरिता शिवेश गायकवाड यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तुषार पाटील यांचा सन्मान आपण करावा. आणि खरं तर तुषार पाटील एकमेव असा बॉलर आहे, 3 असे बॉलर आहेत, बट त्यामध्ये तुषार पाटीलचा देखील एक नाव आहे की एका स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक. हर्षल म्हात्रे, आतिश भामरे, बट मला असं वाटतं तुषार पाटील हा पगले आतिश दादा होते आणि त्यानंतर तुषार पाटील. स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषकामध्ये तो कारनामा केला होता आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील तुषार पाटीलच होता. त्यानंतर प्रथमेश पाटील यांचाही आपण सन्मान करणार आहोत. आणि सन्मान करण्याकरिता पुन्हा एकदा मी शिवेश गायकवाड यांनाच विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. त्यानंतर ऑन गोईंग मॅच कडे वळूया. 50-50 ओव्हर. 50-50 ओव्हर मध्ये बॉलर तयार होतोय ऋषी. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिले ज्या टोटल रन्स आल्या 50-50 ओव्हर. पहिलाच बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, बॉल स्टॉप केला जातो, सिंगल कंप्लीट होईल. बट खरं तर दोन्ही बॅटर्सला ठाऊक आहे की 12 बनल्या तर मिळतील टोटल 18, बट 12 पेक्षा एक जरी कमी राखली किंवा जितक्याही कमी राहतील, जितक्या बनवल्या जातील त्यातमधनं निम्म्या मायनस होतील. त्याचमुळे 50-50 ओव्हर फार इंटरेस्टिंग आहे. फायदा देखील फार मोठा होऊ शकतो, तोटा देखील फार मोठा होऊ शकतो. त्यामुळे या षटकाचं फार महत्त्व आहे. फर्स्ट टाइम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये 50-50 ओव्हर कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळत आहे देवेश पाटील चषक 2026 मध्ये. आणि याचं संपूर्ण श्रेय न्यू एकविरा पिंपलनेर टीम, जहीन शेठ गायकवाड साहेबांचं नेतृत्व या स्पर्धेमागे राखलंय. आणि काय जबरदस्त आयोजन नियोजन केलं. फक्त पिंपलनेर गावाला नव्हे तर संपूर्ण भिवंडी तालुक्याला अभिमान वाटेल अशी भव्य दिव्य स्पर्धा घडवली आहे.
कारण खरं तर आपण जर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेंचा विचार केला तर आतापर्यंत 25वी स्पर्धा आहे आणि 25 हा आकडा अगदी धूमधडाक्यात पार पाडला जातो पिंपलनेर टीमच्या वतीनं. आता चेंज ऑफ द पेज डिलिव्हरी, क्या बात आहे ऋषी. स्लो वन. राहुल तिथे बॉल पिक देखील करू शकला नाही, मोठ्या फटक्यासाठी रेडी होता बट शेवटच्या मोमेंटला थांबला. चेंज ऑफ द पेस येते आता देखील सिंगल. 4 चेंडू अजून राहिलेत आणि 4 मध्ये जर आपण विचार केला तर अजून देखील 50-50 ओव्हरमध्ये 10 मागे आहे टीम खारबाव. 4 चेंडू महत्वाचे आहेत, एक तरी किमान बाउंड्री येतात 4 बॉलवरती हवी आहे टीम खारबावला. नेक्स्ट बॉल. मयूर तरी आता स्ट्रायकिंग एंडवरती आणि मयूरने आज बॅटिंग चांगली केली आणि त्याचमुळे कुठेतरी त्याचा बॅटमधनं एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा इथे ठेवत आहे खारबाव. आता देखील बॉल डीप स्क्वेअर लेगला चाललाय बट ऋषीचं कौतुक करेन कारण ऋषीने आतापर्यंत जी बॉलिंग केलेली आहे ते अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट केलेली आहे. कारण जर 50-50 ओव्हर मानकोली टीमच्या बाजूने राखलं तर हा स्ट्रॉंग कमबॅक असेल त्यांचा या मॅचमध्ये. कारण जितक्या बनतील त्याचा निम्म्या मायनस होणार आहेत. त्यामुळे 50-50 ओव्हर मानकोली टीमला देखील ठाऊक आहे की पहिल्यात 12 मध्ये आपण 37 दिला बट जर 50-50 ओव्हर आपल्या बाजूने आलं तर त्याची रिकव्हरी 101% होईल. फुल टॉस. बॉल हव्यामध्ये आणि बॉल आता 1 बाउन्स गेला. यस, डायरेक्टली गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. 50-50 ओव्हर मध्ये आलाय षटकार. हा पगला षटकार ठोकलाय राहुल तरेने आणि आता 3 बॉल राहिलेत आणि आता फक्त 2 धावांची गरज आहे 50-50 ओव्हर मध्ये. 2 मध्ये 3 माफी सुद्धा 2 मध्ये 3 अजूनही हव्या आहेत म्हणजे अजूनही कार्य इतकंही सोपं नाही आहे. आता प्लेन मिस. डॉट बॉल. ओ माय गॉड. सिक्सर जरूर आला बट त्यात नंतरही 50-50 ओव्हर मधल्या 12 कंप्लीट होतील की नाही कारण 9 झालेल्यात. 1 बॉल राहिला. मिनिमम 3 तरी हव्या आहेत. 3 पेक्षा 1 जरी कमी रागली किंवा 2 जरी कमी रागल्या तरी सुद्धा 5 मायनस होतील. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. फुल रन बॉल अलॉंग द ग्राउंड. बॉल चाललाय. सिंगल तर झाली आणि सिंगलच होईल म्हणजे 50-50 ओव्हर मध्ये फक्त 10 बनल्या आणि त्यापैकी आता फक्त 5च ऍड होतील टीम खारबावच्या टोटल मध्ये. म्हणजे खेळ आता समाप्त झाला. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरचा खेळता रन्स आहेत 42 विदाउट लॉस. टीम खारबाव आता 2 मिनिटांचा एक ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुनश्च एकदा होईल खेळायला सुरुवात. सो तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. मिळत कारण एक भूतो न भविष्य घडणारी स्पर्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतात. महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम साहेबांच्या नेतृत्वाखाली 50-50 ओव्हर कन्सेप्ट आणि 9वा ही कन्सेप्ट आपल्याला पाहायला ऑन स्क्रीन. हे ड्रोन व्ह्यू या क्रीडांगणात जर पाहता क्षणी कोणताही खेळाडू प्रेमात पडेल असे क्रीडांगण असे डेकोरेशन या स्पर्धेमध्ये करण्यात आलं. एक जबरदस्त स्पर्धा आणि पिंपलनेर क्रिकेटचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तेव्हा या स्पर्धेची आठवण नेहमीच काढण्यात येईल अशी ही स्पर्धा घडवली आहे न्यू एकविरा पिंपलनेर. त्याचप्रमाणे जय हिंद शेठ गायकवाड साहेबांनी. अशी पहिलीच रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये भरपूर साऱ्या प्रेक्षकांनी प्रेम या स्पर्धेला दिलं. अगदी आपण ओपनिंग सेरेमनीसाठी आगरी समाजातील पगले केंद्रीय राज्यमंत्री
माननीय नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेबांची महत्वाची उपस्थिती आज आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. वाईड यॉर्कर बट लाईन खराब, अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्राचा साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 43 धावा स्कोर कार्ड वरती. दबाव टीम मानकोली वरती अजूनही आहे. परत एकदा यॉर्कर, आता लाईन देखील चांगली, येतोय डॉट. वैभव, या खेळाडूला तुम्ही कधी खेळापासून दूर ठेवू नाही शकत. एखादा षटक त्याचं खराब जरूर गेलं, बट त्यानंतर रिकव्हरी कशी करायची ते त्याला ठाऊक आहे. यॉर्कर पगला आला. नेक्स्ट बॉल, आता अपील हलकी करण्यात आली. अपील जरूर, बट सिंगल झाली कंप्लीट. दुसरीसाठी राहुल परतलाय आणि 2 धावा होतील कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 मिळतील. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे. स्कोर कार्ड 45 ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 ओव्हर नंतर ती आम्ही माहिती नक्कीच बसवू की किती वेळ लागलेली आहे या फर्स्ट हाफ मध्ये. पुन्हा एकदा फुल लेंथ बॉल. आता लॉंग ऑनला फिल्डर येतात. बॉल स्टॉप केला जातोय. बघा विनीत माळी अवेलेबल नाहीये, बट तरी सुद्धा मानकोलीचा जो बॅटिंग क्रम आहे, विनीतला सोडून जरी दिलं तरी सुद्धा दमखम भरपूर आहे. आणि त्याचमुळे कुठेतरी मयूर तरे, राहुल तरे यांना विचार करावा लागेल की जी सिच्युएशन आहे, जो स्टार्ट आपण मिळवलाय त्या अनुसरून मिनिमम 70 तरी स्कोर कार्डवरती लावण्याचा त्यांचा प्रयत्न असलाच पाहिजे. कारण टीम टोटल आता 46 वरती आहे आणि अजूनही या पगला 17 मध्ये जर आपण काउंट केलं तर जो खेळ बाकी आहे, अजूनही येत्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्याचमुळे कुठेतरी त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल दोन्ही बॅटर्सला. बट टीम, फिल्डिंग टीम, तुम्ही वेळेकडे लक्ष द्या. ओव्हर द विकेट, बॉल हवेमध्ये उडवला, बॉल कनेक्शन आणि येतात फिल्डर. कॅच पकडली जाईल. जबरदस्त रनिंग कॅच कंप्लीट केली. फिल्डर मोहितने पकडली कॅच. झटका लागला पगला. बॅटर बाद झाला मयूर तरे. आणि तसेच शुभ आगमन होतो ज्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली तुम्ही ही स्पर्धा पाहतात. जगी शेठ गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा समवेत या विभागाचे खरं तर जर आपण पाहिलं गेलं तर असे एक नेतृत्व ज्याला फार प्रेमही मिळतं. कारण नेहमीच पिंपलनेट टीमला कुठेही सपोर्ट करायचा असेल, अजय गायकवाडला सांगा, ते कार घेऊन, 2 व्हीलर घेऊन, वेळ आली तर चॉपर घेऊन देखील पोहोचतील, बट पोहोचतील. अशी त्यांची ओळख आहे या विभागामध्ये. ओव्हर द विकेट आणि इथे पहा इनर एज होती, बट कॅच पकडता आली नाही विकेट किपरला. आणि हे सध्याच्या घडीला 4th ओव्हर चांगलं लागलंय मानकोली टीमसाठी. कारण या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तितक्याशा रन्स आल्या नाही आहेत आणि अजूनही बॉल बाकी आहेत. शेवटचा एक या ओव्हरमध्ये. आणि हा फुल टॉस अपील, यस फिंगर अप, लेग बिफोर विकेट. आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हर अगदी योग्य वेळेवरती समाप्त झालेले आहेत. त्याचमुळे लास्ट ओव्हरमध्ये अतिरिक्त फिल्डर देखील इनफिल्डमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे. 4 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला ठीक 46 ला धक्के 2. टीम जांत्राचा खारबाव. फिल्डिंग सेट करा आणि 5व्या ओव्हरला सुरुवात करा टीम मानकोली. आणि आपल्या असोसिएशनच्या नियमाप्रमाणे पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील आणि त्या पुढील सर्व सामने हे 4 षटकांचेच राहणार आहेत. बॅटर आता दाखल झाला इन ॲट नंबर 4 रवीश तरे, पण आदित्य आला आणि आदित्य गेला देखील. 2 धक्के लागलेत.
लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग आणि बॉलर तयार होतो अंतिम ओव्हरमध्ये मोहित माळी, ज्याने एक अप्रतिम कॅच नुकतीच पकडली आणि तोच मोहित दरम्यान या लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती देखील तयार होतो. चला प्लीज वेळ वाचवा टीम मानकोली, कारण अगोदरच आपण आज शेड्यूलला फार उशिराने सुरुवात केलेली आहे. सो त्यामुळे थोडं सहकार्य असू द्या. फिल्डिंग स्टार्ट करा आणि या लास्ट ओव्हरला सुरुवात करा. मोहितचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल केला आणि बॉल थेट आता फिल्डरच्या हातामध्ये सफलता मिळेल मोहितला. अगदी पहिलाच बॉल वरती बॅटर बाद झाला राहुल तरे. फुलची विकेट लास्ट ओव्हरमध्ये अगदी पहिलाच बॉल वरती मिळणं म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की अंतिम ओव्हरमध्ये 10 ते 12 कमी बनतील की काय. आता बॅटर दाखल झाला क्रमांक 5 वरती. इन ॲट नंबर 5 बॅटर उमेश तरे. उमेश देखील चांगला बॅटर आणि तोच दाखल झाला आता क्रमांक 5 वरती. आणि खरं तर राहुलला जरूर मिळाला, बट राहुलने इंडिव्हिज्युअली रन्स बनवला. 23-18 बनवला. मयूरने स्कोर कार्ड आहे. अजूनही गाडी 46 वरती अडकली आहे. रन्स थांबलेले आहेत आणि येत्या क्षणी पहिलाच पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. उमेश इन अँड बॉल आउट, सिक्सर. काय लाजवाब फटका आला. येत्या क्षणी उमेशने पहिलाच पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर आणि स्कोर कार्ड आता 50 अप 52 ऑन द बोर्ड. खरं तर सर्व प्रेक्षक तर हीच वाट पाहतात की पहिला 9वा कधी येईल, कारण या स्पर्धेमध्ये तब्बल 8 जे लाईट पोल आहेत आणि त्याच्यावरती जे मोठे मोठे कटआउट आहेत त्याला जर बॉल डायरेक्टली जाऊन धडकतोय तर 9 रन्स मिळणार आहेत. 9वा देखील या स्पर्धेमध्ये आहे. नुकतीच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग झाली आणि त्यामध्ये खरं तर सरोज परमानिकला पण 90 हॅट्रिक कंप्लीट करताना पाहिलं. त्याचप्रमाणे कृष्णा गवलीचा बॅटमधनं एकाच इनिंगमध्ये 4 9 आले. आता प्रश्न हा आहे की देवेश पाटील चषकामध्ये किती 9 येतील. आता इनर एज बॉल मागे चालला, विकेट किपरने स्टॉप केलाय. डॉट बॉल दरम्यान येतोय, पण या क्षणाला खारबाव टीम म्हणत असेल 9 नको, सिक्सर जरी आला तरी काम बनेल. आणि तीच अपेक्षा सध्या सगळीला उमेश तरेकडून आहे. टीम टोटल आता थांबली आहे 52 वरती. अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येत्या 3 चेंडूंचा खेळ दरम्यान बाकी आहे. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेन, पुलचा फटका, फिल्डर आहे डीप मिड विकेटला, बॉल फील्ड करतात, सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी चान्स घेतला उमेशने आणि 2 धावा कंप्लीट होतील 2 मिळतील आणि 2च्या साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली 54 ऑन द बोर्ड. आणि अजूनही खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. येत्या 2 चेंडूंचा पहिलं सत्र जसं संपेल दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीचा टॉस देखील आपण करणार आहोत. विधी 666 जय हनुमान पिंपलास आणि त्यांचा अगेन्स्ट टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. हा बॉल सोडून दिला आणि अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्राच्या सहाय्याने टीम टोटल आता 55 ऑन द बोर्ड. 55ला 3 धक्के आतापर्यंत अशी परिस्थिती आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. आता उडवला उमेशने आणि गॅप मध्ये बॉल. आता किती मिळतील. थोडा लेफ्ट राईट झालं असतं तर 9 मिळाल्या असत्या, बट मिळतील किती. 1 बाउन्स गेला की ओव्हर दी रोप गेला. ओव्हर दी रोप्स षटकार आणि स्कोर कार्ड आता 6च्या साह्याने जाऊन पोहोचला 61 ऑन द बोर्ड. आणि जयंत गायकवाड साहेबांचा कटआउट होता. बॉल जर धडकला असता तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं, 9 देखील मिळाले असता. थोडं लेफ्ट राईट झालं असतं तर काम बनलं असतं, बट 6च मिळतील. 61 धावा आता स्कोर कार्ड वरती आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला, बट स्ट्रॉंग फिनिश मिळवून दिला उमेश तरेने. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल सोडून दिला, दिशा खराब. विनीत माळी अवेलेबल नाही आणि त्याच एका ओव्हरचा फटका आता बसतोय की काय, कारण या अंतिम ओव्हरमध्ये आत्तापर्यंत जर आपण काउंट केलं तर टोटल ज्या रन्स आलेल्या आहेत त्या 16 आहेत आणि अजूनही एक बॉल बाकी आहे. आणि पडल्यानंतर फार जास्तच राईज 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा एक्स्ट्रा तर मिळेल. 1 बाउन्स देखील, म्हणजे आता यात नंतर जर बाउन्सर पडला तर तो नो बॉल देखील दिला जाऊ शकतो. बट अंतिम ओव्हर फार जास्त लांब चाललंय, कारण 3 व्हाईट बॉल आता पडले, अजून एक बॉल बाकी आहे. विकेटने सुरुवात जरूर झाली होती या ओव्हरची, अजूनही एक बॉल बाकी आहे. आणि खरं तर दुसऱ्या फेरीतील जो दुसरा सामना आहे, जरीमारी अलीमगर बी टीम त्या मॅच मध्ये खेळणार आहे, बट कोणाचा अगेन्स्ट खेळेल त्याचे उत्तर या मॅच मध्ये मिळणार आहे. शेवटचा बॉल आणि थोडी काळजी घ्या, थोडी काळजी घ्या मोहित माळी. अजून एक चेंडू बाकी आहे, बट स्कोर कार्ड वरती असा एक आकडा आहे की ज्याच्यावरती फाईट होऊ शकते, ज्याच्यावरती बाजी मारली जाऊ शकते. आणि हा बॉल देखील सोडून दिला. कुठेतरी या वेळेला थोडे शांत राहणं गरजेचं, कारण एक बॉलर म्हणून कधीही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एक बॉलर म्हणून तुमच्या माइंडमध्ये जो गेम प्लॅन चाललाय ना, तो कशा प्रकारे तुम्ही एक्झिक्यूट करू शकता त्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. समोर कोणताही बॅटर असू द्या, रिव्ह्यू हाईट चेक करायची आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आता उमेशला देखील ठाऊक आहे की रिव्ह्यू आता सोबत घेऊन जायचा नाही आहे, त्यामुळे यूज करूया आहे तर, आणि चेक केलं जाईल. फक्त वाईड असेल. अजूनही एक चेंडू बाकी आहे आणि आता एक चेंडूसाठी आणखी किती थांबावं लागेल तोही प्रश्न आता निर्माण होतोय, कारण गेले 3 चेंडू अतिरिक्त आहेत आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे. आणि स्कोर कार्ड आता आता बॉल अलॉंग द ग्राउंड चालला, फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली राखली आणि जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत कंप्लीट होतील. या बॉलवरती 2 तर झाला, तिसरीसाठी निघाला रवीश आणि 3 देखील होतील. आणि अशा प्रकारे हे पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स बनवण्यात आल्या 67 आणि 68चा चॅलेंजिंग टोटल सेट केलाय टीम जांतराजा खारबावने अगेन्स्ट टीम चौथा हिरवा मानकोली. धन्यवाद. तर पिंपळनेरचे दानसूर राजा ज्यांचा उल्लेख केला जातो, जयहिंद शेठ गायकवाड साहेबांचे ते बंधू आहेत. किरण गायकवाड साहेबांना विनंती असते आपण या आपलं शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. किरण गायकवाड साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपण हा टॉस इथे करत आहोत. एका बाजूला न्यूयॉर्क पिंपळनेर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय देवेश पाटील चषक 2026 हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये सामना आणि हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. देवेश पाटील आलेल्या टॉस डुंगे संघाच्या संघाने जिंकलेला आहे. किरण गायकवाड साहेबांनी निर्देशक पण व्यापारीची सोबत आहे. डुंगे संघाने एक टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. टॉस महत्वाचा होता. बॅटिंग प्रथम फलंदाजी आपण स्वीकारलेली आहे. प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 40 ते 50 पर्यंत धावण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. महेंद्र कामणकर टॉस गमावलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस तुम्ही जर जिंकला असा तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं आणि क्षेत्ररक्षणच मिळालेलं आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील डुंगे संघाला निर्धारित 4 षटकांमध्ये किती रात्रीचा माहोल आहे त्या हिशोबात बघितलं तर 40 ते 45 धावण्याचा प्रयत्न करू.
मागील सामन्यामध्ये 50 षटक तू हाताळलं होतं, या सामन्यामध्ये तूच हाताळणार की आणखीन कुठला गोलंदाज तू यूज करणार आहे? नाही, दुसरा कोण. दुसरा गोलंदाज यूज करणार. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस केला गेलाय, टॉस जिंकलाय डुंगे संघाने प्रथम फलंदाजी स्वीकार मी घेऊन जातोय. टॉस बॉक्सून सलामच्या कॉम्बॉक्समध्ये बॅक टू कॉमेंट्री बॉक्स डॉक्टर मोरेश्वर कवली सर. आणि आता मात्र वळूया आपण सेकंड इनिंग कडे. हाय स्कोरिंग मॅच, 68 इज अ टार्गेट. सलामीची जोडी खेळपट्टीवर. वैभव माळे आणि ऋतिक माळी. राहुल तरे पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू आणि सरळ फटका खेळला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. गॅप शोधलेली आहे. लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर जाणारा चौकार. प्रदीपजी गायकवाड उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी अजयजी गायकवाड अर्थात अजू गायकवाड करतोय की आपण आपल्या शुभ असते प्रदीपजी गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अजू गायकवाड आपण आपल्या शुभ असते प्रदीपजी गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. याला फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरुवात चांगली झालेली आहे कारण 68 इज अ टार्गेट. 68 धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडू चौकाराला. अजू गायकवाड आपण आपल्या शुभ असते प्रदीप गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राहुल पुण्याचा मार्गस्थ होईल. अराउंड इलेक्ट त्रिफलाचित. वेगवान चेंडू होता आणि परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफलाचित. क्लीन बोल्ड.
इग्वान चेंडू होता, अगदी एसटीचा वेध घेतला होता जबरदस्त आणि अराउंडेल लेग तिफलाची झालेला आहे. ती डावी इष्टी वाकवलेली आहे आणि ऋतिक माळी हा शून्यावर बाद झाल्याने पहिलं ब्रेक थ्रू मिळवून देतोय संघाचा कॅप्टन राहुल तरे. राहुलने बॅटिंग सुद्धा जबरदस्त केली होती आज. कॅप्टन इनिंग पेश करताना दिसला राहुल तरे असेल, मयूर तरे असेल, उमेश तरे याने खूप चांगली बॅटिंग आज केली. आता ते बॅटिंग करण्यासाठी येतोय वैभव माळी. आज विनीत माळी नाहीये. ओपनिंग घेताना टॉस घेताना सांगितलं होतं हा सुद्धा एक मोठा धक्का असू शकतो. वैभव माळी आज खेळते, मात्र विनीत माळी आज नाहीये. वैभव माळी आलेला आहे. आनंदवाडी चषक स्पर्धा आहे. स्पर्धेला सातत्य आहे. त्या स्पर्धेचं कित्येक वर्षापासून ती स्पर्धा आहे. राहुल पुन्हा एक चांगला चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर कमबॅक करताना राहुलला आपण पाहतोय. वैभव माळी मजबूत शरीरयष्टी, मजबूत इरादे आणि मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार, मात्र तो खेळू शकेल का हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू वेगाचा बादशाह, वेगावर स्वार झालेला आहे राहुल. अतिशय वेगवान मारा करतोय. बऱ्याच स्पर्धेनंतर मी पहिल्यांदा ह्या स्पर्धेमध्ये राहुलला वेगवान मारा करताना पाहतोय. जबरदस्त वेगवान मारा करताना राहुलला आपण पाहतोय. एकतर राहुलने आज बॅटिंग सुद्धा जबरदस्त केली. डावाला आकार दिला, मोठी धावसंख्या करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला राहुल. आणि याचबरोबर राहुलला मिळणारी ही दुसरी विकेट. काय गोलंदाजी केलेली आहे राहुलने. अगदी पहिल्या षटकामध्ये जबरदस्त मानसिक दबाव निर्माण केलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 5 आणि महत्वपूर्ण 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत. गोलंदाजीचं पृथक्करण जबरदस्त आहे. 1 ओव्हर 5 धावा आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. टीम मीटिंग मग करायची नाही, फक्त ड्रिंक्स इंटरव्हल जेव्हा असेल 3 षटकानंतर तेव्हा आपण टीम मीटिंग करू शकता. पहिल्या फेरीतली ही खरं तर शेवटची मॅच आहे. जाणता राजा खारबाव आणि चौथा हिरवा मानकोली दोन संघामध्ये. टॉस हरल्यानंतर मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती जाणता राजा खारबाव संघाने. 67 धावा आणि 68 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. टायमर सेट आहे. आमचे धनाजी पटेल आता मास माहिती येतील. पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी किती मिनिटाची वेळ घेतलेली आहे? 4 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. राहुलने डिसिप्लिन गोलंदाजी केलेली आहे, शिस्तबद्ध गोलंदाजी केलेली आहे. सौरभ भोईर आलाय. सौरभ भोईर नॉन स्ट्रायकर यांना राहील. वैभव माळी खेळण्यासाठी सज्ज होईल. याला मात्र लॉफ्टेडचा स्लॉक केलेला आहे. ओ माय गॉड. थोड्या जवळपास 9 धावा मिळतात की काय असं वाटत होतं. पण पंचांचा काय इशारा ते पाहूया. पंच काय इशारा करतायत? 6 करतायत. मात्र क्षणभर असं जाणवलं की 9 धावा मिळतात की काय. 6 धावा मात्र मिळतायत. हे पवा एकदम अगदी
जवळ गेलं तर समित पाटील साहेबांचा जो बॅनर आहे, असं वाटलं की बॅनरला नक्की हिट होते आणि 9 धावा मिळत आहेत. क्षणभर तर असं जाणवलं, पण 6 धावा मात्र मिळत आहेत त्या वैभवला. आता मात्र धावसंख्या दुहेरी प्रवेश करते. अकरा धावांवरच खेळतोय खरं तर वैभव. पुन्हा वाट शॉट अराउंड डॅफ्टून खेचून मारलेला लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे काऊ कॉर्नरच्या वरून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावांवर खेळतोय वैभव माळी. 17 धावा वैभव माळीच्या नावावर आहेत. आता मात्र आक्रमण बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहुलची बघायला मिळाली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये आदित्यवर आक्रमण केलेलं आहे. 17 धावा 17 2 बाद 17 68 धावसंख्येचा पाठलाग करताना चौथ्या मानकोली संघाला आपण पाहतोय. माननीय श्री देवेश पाटील चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात. पुन्हा एकदा आदित्य लॉंग रन अप स्विच हिट. चेंडू जाईल स्क्वेअर स्टँडमॅन सीमारेषा पलीकडे चौकार. स्विच हिट पाहायला मिळाला, अगदी रिव्हर्स. याला मित्र म्हणेन स्वीट हिट. अति सुंदर फटका. अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या वरून चेंडू निघून गेला होता. स्क्वेरिस थर्डमॅन सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 21. पहिल्या षटकात जो सावध पवित्रा बघायला मिळाला होता, या षटकात आक्रमण बघायला मिळते. आदित्य फुलटॉस चांगला फटका स्ट्रेट टू शॉर्ट पॉइंट. फटका चांगला होता, मात्र गॅप शोधली नव्हती, कारण फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू सरळ निघून गेला शॉर्ट पॉइंटला 30 सर्कलच्या आतमध्ये. रक्षण चांगलं बघायला मिळालं. 9 रन. कुठल्या प्रकारे धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे 2 बाद 21. आदित्य राईट आर्म इनसाइडरचा फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र आदित्यने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न, पण मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला असलेला क्षेत्ररक्षक येतोय आणि लुकिंग अ डेंजरस वैभव माळी डिपार्ट. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र आदित्यने प्राप्त करून दिली. तिसरा धक्का बसतोय. 3 फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या 21. आदित्य तसंही धावसंख्येचा विचार केला तर महागडा ठरला, मात्र महत्वपूर्ण विकेट त्याने आपल्या संघाला प्राप्त करून दिली, हे फार महत्वाचं आहे. उमेश तरे सिनियर मोस्ट आपल्या संघाला नेहमीच आपल्या अनुभवाचा फायदा करून देत असतात. नो डाऊट पनामा कॅप मयूर तरे द मोस्ट एक्सपिरियन्स. यामध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्या ठिकाणी जातोय उमेश तरे, मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 22. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 22. आणि आता मात्र महत्वपूर्ण षटक
50-50 ग्रामीण क्रिकेट महासंग्राम आपण पाहतोय आणि युनिक निर्णय पाहतो आपण 50-50 आणि पाहतोय आपण 9 धावा सुद्धा तुम्ही मिळवू शकता, जे खास करून आमचे VVIP अर्थात मान्यवर जे आहेत मान्यवरांचे बॅनर त्यांना डायरेक्ट हिट झाला तर 9 धावा मिळू शकतात. आणि या स्पर्धेचे आमचे प्रणेते जयंत सिंह गायकवाड यांच्या बॅनरला जर आपण हिट केलं तर या सेंटर पासिस यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळेल. हे शेवटपर्यंत असणार आहे प्रत्येक मॅचमध्ये. आणि प्रोप्रायटर आहेत आमचे राजेश पाटील साहेब, रियान सेंटर पाजेस. आणि धावासह तुम्हाला 9 मिळतील, विशेष म्हणजे 9 धावा मिळतील आणि 1000 रुपये सुद्धा मिळतील, लक्षात घ्या. मात्र तो बॅनर आहे आता मात्र हा आकडा वाढलेला आहे. हा आकडा वाढलेला आहे. सन्माननीय जयंत सिंह गायकवाड यांच्या बॅनरला हिट झाला तर 9 धावा आणि 5000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. स्पर्धा संपेपर्यंत म्हणजे मेगा फिनाले संपेपर्यंत, मेगा फिनाले असेल फुल टॉस, चेंडू हवेत आहे आणि पहिला 9वा बघायला मिळतोय. व्हॉट बॅटिंग, पहिला 9वा 9 रन. आणि कोणाच्या नावावर जात आहेत? मोहित माळी, पहिला 9वा बघायला मिळतोय. पहिला 9वा बघायला मिळाला मोहित माळीकडनं. स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र कमबॅक करताना गोलंदाज चेतन तरेला आपण पाहतोय. आता मात्र 9वा मिळाल्यामुळे धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. हे तिसरं षटक आहे ना, त्यामुळे धावा ह्या 22 असणार आहेत. हे षटक 12 धावांचा आकडा पूर्ण होते का बघायचंय. यामध्ये गोलंदाज खेळलेला पटका कमबॅक करताना चेतन तरे पाहतोय. आणि हेच तर फार महत्वाचं आहे. 3 चेंडूमध्ये जर 3 धावा आल्या तर मात्र 18 धावांचा म्हणजे 6 धावांचा बोनस. 50-50चा षटक चालू आहे. क्रिकेटचा महासंग्राम, ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आणि यामध्ये 50-50 यावेळेला मात्र जाईल चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तरे हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. आणि या षटकात धावा ज्या झाल्या त्या 16 म्हणजे 8 धावांचा बोनस तर लागू झालेलाच आहे. म्हणजे 12 + 8 20 धावा तर आहेतच, पण अजूनही 16 + 8 24. यावेळेला मात्र पुल पॉवरफुल षटकार.
षटकात आतापर्यंत धावा ज्या आलेल्या आहेत त्या हा पाहू शकता आपण, फुल पॉवरफुल. आतापर्यंत 22 धावा आलेल्या आहेत या षटकात. बावीस धावा या षटकात आतापर्यंत आलेला आहे. अजूनही षटक संपलेलं नाहीये, षटक संपलेलं नाहीये, पण सध्या तरी 33 धावा नक्कीच आलेल्या आहेत. 33. या मात्र नो लुक शॉट. इट्स अ नो लुक शॉट. मोहित माळी इज ऑन फायर. तब्बल 28 धावा कुठल्या, 14 धावांचा बोनस. 50-50 असल्यामुळे 42 धावा झाल्यात या षटकामध्ये. 42 रन्स आणि 22 धावा होत्या 2 षटकानंतर, म्हणजे एकंदरीत धावा झाल्या त्या 64. 64. खरं तर चर्चा उमेश तरेने षटक का हाताळलं नाहीये, आई फक्त चर्चा करू शकतो. पण चेतन तरेने सुद्धा कित्येक वेळा चांगली गोलंदाजी केलेली आहे. पण क्रिकेटला म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातो. राहुल याला फक्त सरळ बॅटने खेळलेल्या चेंडूला डीप मिड ऑफला चेंडू होते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा पूर्ण. आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. प्रतापजी बाजीराव पाटील खरं तर आमचे आयोजन समिती यांचे परम मित्र आहेत. यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत प्रतापजी, आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे स्क्वेअर लेगला. स्कोर इज लेवल. स्कोर इज लेवल. उमेश तरेवर नाराजी बघायला मिळते. क्रिकेटमध्ये फक्त आपण चर्चा करू शकतो, डिस्कशन करू शकतो. याला मात्र 1 धाव पूर्ण होते आणि याचबरोबर चौथ्या हिरवा मानकोली हा संघ विजय होते. अभिनंदन. चौथ्या हिरवा स्पोर्ट्स मार्ग आणि हार्ड लक जाणता राजा खारबाव खरं तर मोठी धावसंख्या उभी करून सुद्धा या संघाला पराभव स्वीकारावा लागला. नक्कीच टीम मीटिंग आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मोहित माळी. कारण 28 धावा ज्या फटकावल्या आणि 14 धावा 50-50च्या अंदाजाने 42 धावा म्हणता येईल. मोहित माळी इज द मॅन ऑफ द मॅच. मयूर तरे आपण यायचंय. नो डाऊट आपला पराभव जर स्वीकारला तरी GCA साठी आपण एक फार चांगली भूमिका अदा करतायत. GCA कमिटीसाठी प्रतापजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. विजयजी गायकवाड आपण आपल्या शुभ हस्ते प्रतापजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आमच्या आयोजन समितीचे ते परम मित्र आहेत. खरं तर त्यांचं स्वागत आणि सन्मान विजय गायकवाड आपल्या शुभ हस्ते करतायत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन अँड ओनली मोहित माळी, ज्याने 28 धावा गुडल्या आणि एका षटकामध्ये 42 धावा आल्या. आणि तिथेच खरं तर
सामना फिरला गेला चौथ्या मानकरी संघाच्या बाजूने. बाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. एक आकर्षक ट्रॉफी आणि एक मेडल. आकर्षक ट्रॉफी मोमेंटोज आपण देणार आहोत आणि त्यानंतर एक मेडल. पवन गायकवाड यांच्याकडनं हे मेडल. पवन गायकवाड आपल्या शुभ हस्ते मेडल प्रदान करायचं आहे मोहितसाठी. मोहित, मोहित माळी खूप खूप अभिनंदन. आज विनीत माळीची उणीव भासली नाहीये. तुला असं वाटत भासली, पण मला असं वाटतं नाही भासली, कारण ते मोहितने पूर्ण केली. मोहित, संघ डेंजर झोनमध्ये होता. तो जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा तुमचा संघ डेंजर झोनमध्ये होता. काय मनात आलं होतं? काय नाही, मी ओव्हरला धावा दिलेल्या 20 ते काढणार होतो बस. आणि हा महत्त्वपूर्ण जो विजय आहे, हा विजय कोणासाठी डेडिकेट करणार आहेस? टीमसाठी. विनीत माळी संघात नव्हता, काय फरक जाणवला असं? नाही नाही, कारण ते काम मोहितने केलं. सो वेल प्लेड मोहित अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. हा होता मोहित माळी, ज्याने एका षटकामध्ये 28 धावा पटकावल्या. आणि ते षटक जे होतं तिसरं षटक 50-50 षटक, 28+14 42. आणि तिथेच सामन्याचा निर्णय लागला. चौथ्या हिरवास्फोट मानकरी संघ विजय झाला. जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे कॉम्बॉक्समध्ये. 4 षटकांचा सामना आणि यामध्ये देखील तिसरं षटक हे 50-50 षटक असणार आहे. 5 षटकाच्या सामन्यामध्ये देखील तिसरं षटक हे 50-50 षटक असणार आहे. आणि या 4 षटकाच्या सामन्यामध्ये देखील तिसरं षटक हे 50-50चं असणार आहे. याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. तिसरं षटक हे 50-50 षटक असणार आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतो या भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप नेकर आणि श्री गणेश पिंपलनेर जैन शेट गायकवाड साहेबांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा. मान्य श्री देवेश पाटील चषक 2026. उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य आणि सदस्य जिल्हा परिषद ठाणे सन्मान्य आदरणीय देवेश पाटील साहेब आणि त्यांच्या या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमधील ही लढत आपण दुसऱ्या फेरीमधील पाहणार आहोत. विधी 6667 जहनमान पिंपळास विपक्ष भक्तिधाम डुंगे या दोन संघामध्ये. टायमर नक्कीच ऑन असणार आहे. या टाइम देखील नोट केला जाईल आणि 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तट या सगळ्यामध्ये ठेवावं लागेल. इथे मात्र स्क्वेअर विकेट हा चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. धाव मिळेल 4 चौकार. पाहायला मिळतोय चेंडू सीमाच्या बाहेर आणि क्षेत्ररक्षक देखील सीमाच्या बाहेर. फुलटा चेंडू इथे मात्र एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्लॉफी वर्क आपण पाहतोय. या खरं तर खराब क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतोय. या झेल सोडला जातोय. जीवदान मिळते फलंदाजाला. या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज धावा देखील पूर्ण करतात. सिंगल संघाची धावा संख्या पोहोचते ती 5 ओव्हर. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय. आज विधी 6667 जहनमान पिंपळा संघाने पहिल्या सामन्यामध्ये हंसिका पिंपलकर संघाला पराभूत केलं होतं. तर भक्तिधाम डुंगे संघाने जे कापरा वेले संघाचं आव्हान या स्पर्धेमधून दुसऱ्या सामन्यामध्ये संपुष्टात आणलं होतं.
गोलंदाज महेंद्र कामनकर आपण बघतो एक्सपिरियन्स कंपेनर पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः संघटनेकडे स्वीकारलेली आहे. लाऊड फलंदाज चेंडू व्ही सेप मध्ये फटका केला, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा, चेंडू निघून जातो गॅप मधून सीमा पार, वाईट ऑफ लॉंग रिझन मधून चौकार.